नमस्कार. नैवेद्य स्पेशल मध्ये मी जानवी सावंत आपल्या सर्वांचं स्वागत करते. गणेशोत्सवाचा आजचा पहिला दिवस आहे आणि आपल्या सोबत आहे सुप्रसिद्ध अभिनेता आरोह वेलणकर. आरोह, तुझं खूप खूप स्वागत आहे. हाय जानवी, थँक्यू सो मच मला इकडे बोलवल्याबद्दल आणि TV9च्या सर्व प्रेक्षकांना माझ्याकडून गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. तुलाही गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि आज पहिलाच दिवस आहे. घरोघरी गोडाधोडाचे पदार्थ बनत असणार नैवेद्यासाठी. तू काय स्पेशल बनवणार आहेस? आज मी बनवणार आहे माझ्या खूप आवडीचा पदार्थ ज्याचं नाव आहे खजूर रोल. वाव, म्हणजे हेल्थ. आणि तसे काय म्हणूया, किचन मध्ये फार काही पदार्थ मला येत नाहीत, पण जे काय थोडेफार येतात त्यातला हा एक पदार्थ आहे असं आपण म्हणू शकतो. ग्रेटच. म्हणजे आम्हाला काहीतरी वेगळं खायला मिळणार आहे हे नैवेद्याच्या निमित्ताने. येस, अगदी. चला तर मग तयारी करूया. येस येस सर, आपलं खजूर रोल साठीचं साहित्य जर इथे आलेलं आहे, आता सुरुवात काय करणार आहेस? सो पहिल्यांदा आपण आपल्या ऑडियन्सेसना सगळी सामग्री जी इथे आहे ती इंट्रोड्यूस करूया. सो आपण घेतलेली आहे वाटीभर पंपकिन सीड्स, त्यानंतर आपल्याकडे आहे काजू, ओके, मग पिस्ते, बदाम आणि थोडे सनफ्लॉवर सीड्स पण आपण घेतलेले आहेत. ओके. आणि ऑब्व्हियसली पदार्थाचं नाव खजूर रोल आहे, तर आपल्याकडे खजूर पण आहे भरपूर. सो हा खजूर आहे. त्याचबरोबर आपण खसखस घेतलेली आहे वाटीभर, पण ती भाजून घेतलेली आहे थोडीशी. ओके. सो पदार्थ तसा एकदम सिम्पल आहे आणि मला हा का आवडतो स्वीट्स मध्ये, कारण खूप हेल्दी पण आहे. तुम्ही बघितलं असेल, साखर गुळ काहीच नाही आहे याच्यामध्ये. सो गोडवा जो येतो तो खजुरात येतो आणि बाकी हे सगळं प्रोटीनच आहे. सो इट्स अ व्हेरी हेल्दी आयटम, तुम्ही करू शकता. सो पहिल्यांदा आपण काय करणार आहे, आपण तूप घेऊया थोडं. ओके. आणि कढई मी इकडे ठेवली आहे सिम गॅसवरती. अजून एक मला नेहमी काय वाटतं माहितीये का, आजच्या धावपळीच्या काळात सगळ्यांकडे वेळ नसतो ना, त्यामुळे जनरली मी बघितलंय किंवा घरी पण कधी कधी होतं की पटपट 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 बनवायची आपल्याला एक सवय लागली आहे. पण माझं असं एक ठाम मत आहे की स्वयंपाक हा स्लो फ्लेम, पेशन्सने करावा. येस. सो सिम गॅसवरच करायला पाहिजे. अगदीच. सो आपण साधारण 1.5 ते 2 चमचे म्हणजे टाकूया. तर यात आपण घालतोय गोवर्धन तूप, जे गाईच्या शुद्ध दुधापासून बनलेलं आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव साजरा करा गोवर्धन तुपासोबत. तर आपण तूप घातलंय यात. सो तूप घातलेलं आहे. आपली ही जी काय कढई स्लॅश पॅन आहे तो पण छान गरम झालेला आहे. सो आपण आता एक एक करून याच्यामध्ये आपण जे काय घेतलेलं आहे ते सगळं टाकूया. पहिले ओके, पंपकिन सीड्स सगळे एकत्र टाकायच्या ऐवजी हळूहळू करून आपण सगळे एकत्र टाकू त्याच्यामध्ये. ओके. ओके. त्यानंतर काजू. सो प्रत्येक पदार्थ टाकल्यावरती आपण तो पहिले एकदा तुपात स्टर करू आणि मग त्यानंतर दुसरा टाकू, म्हणजे एक छान आपल्याला ते होमोजिनियस होईल सगळं. येस, नाईस. आणि तुपाचं असं आहे की तुमच्या ह्याच्यावरती आहे ऍक्च्युली, कोणाला कमी कोणाला जास्त. रोल करता येईल एवढं तूप आपण त्याच्यामध्ये टाकूया. ओके. बाकी तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते, तुम्हाला तुपकट हवं असेल तर तुम्ही तसंही ते करूच शकता. शेवटच्या सनफ्लॉवर सीड्स, म्हणजे आपण हे ऍज अ प्रोटीन बार म्हणून सुद्धा खाऊ शकतो. 100%. हा आपला होममेड आपल्या पदार्थांपासून बनवलेला अगदी एक छान प्रोटीन बार असू शकतो. आणि रोल असल्यामुळे कसं माहितीये का, तुम्ही तो करून ठेवलात तर त्याचे छोटे छोटे तुकडे करून तुम्ही पुरवून पण खाऊ शकता. गणपतीची मजा तीच असते ना, म्हणजे एरवी नाही तर ही जी काय गोड बनवण्याची किंवा एकत्र येण्याची, स्वयंपाक करण्याची अशी वेळ फार येत नाही. त्यामुळे गणपती हा मला फार आवडणारा उत्सव आहे. आमच्याकडे पण गणपती आणि दिवाळी हे दोनच उत्सव फार असे साजरे होतात, बाकी फार एवढा लोड नसतो. सो आपण आता खजूर घालूया ह्याच्यात. ओके. आपलं मिक्सचर तयार होईल. या खजूरचे बिया काढून घेतलेल्या आहेत, बरोबर? बरोबर. येस. हो, आपण खजुराच्या बिया काढलेल्या आहेत. सो आपण खजूर आणि सगळ्या गोष्टी एकत्र छान एकजीव करून घेतलेल्या आहेत सिम गॅसवरती. ओके. आणि तुम्ही बघत असाल तर आता ह्याला एक छान रोल सदृश कलर पण आलेला आहे. सो आपण आता काय करू, आपण गॅस बंद करू. झाला. ओके.
आणि हे जे सगळं मिश्रण आहे हे आता आपण काढणार आहोत एका प्लेटमध्ये आणि हे थंड करायला ठेवणार आहोत. ओके. सो हे थंड करायचं आणि त्यानंतरच त्याचा रोल आपण करूया. ओके. सो जान्हवी, आपण सगळं जे मिक्सचर होतं ते प्लेटमध्ये काढलंय आणि ते आता थंड झालेलं आहे. सो आता आपण ह्याचे पटकन आपले जे आवडीचे आहेत ते रोल बनवूया. येस. काहीही अवघड नाहीये. आपण जसं कणकेचे गोळे बनवतो, त्याचे जसे शेप बनवतो, तसेच तुम्हाला हवे त्या आकाराचे तुम्ही बनवू शकता. मोल्ड असतील तर यू कॅन ऑल्सो हार्ट शेप किंवा गोल वगैरे असं पण. मुलांना असे वेगवेगळे शेप पण आवडतात. करेक्ट. साधारण हा एक ह्या आकाराचा साधारण मी एक रोल बनवलेला आहे. ओके. सो जान्हवी, आता आपण आपले रोल तयार करून ठेवलेले आहेत इथे मस्तपैकी. आणि मगाशी जी इकडे खसखस ठेवली होती बाजूला भाजून, त्याच्यामध्ये आपण हे रोल आता रोल करणार आहोत. ओके. सो आपण ते पहिले रोल करूया. दिसायला सुंदर दिसतंय. हो. तो एक अजून एक असंच एक स्वीट आहे त्याच्यासारखं दिसते. त्याला काय अनारसा म्हणतात का मला? बरोबर. खसखस असतो. बरोबर, खसखस असतं. मस्त. सो आपण आपले खजूर रोल आता मस्तपैकी खसखस मध्ये रोल करून ठेवलेले आहेत. आता आपण त्याचे गोल काप करूया म्हणजे आपल्याला खाता येतील. येस. सो जान्हवी, सगळ्यांना सांगितल्याप्रमाणे, प्रॉमिस केल्याप्रमाणे मी बनवलेले हे छान चविष्ट खजूर रोल रेडी आहे. येस. आणि खूप सुंदर दिसतायत, टेम्पटिंग दिसतायत आणि मला वाटतं मुलांना विशेषतः खूप आवडणार. प्रचंड आवडतील. अगदीच. आणि महत्वाचं म्हणजे हेल्दी आहेत. हेल्दी पण आहेत. नो शुगर, नो जॅगरी. तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा. इतके सुंदर रोल तू बनवलेस त्यासाठी खरंच खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. मला तुम्ही इकडे बोलवलं आणि हे रोल बनवायची संधी दिलीत. परत एकदा सगळ्यांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. अगदीच. आणि गणेशोत्सवानिमित्त गोवर्धन कडून तुला एक छोटीशी भेट. थँक्यू सो मच.